कशा मित्रांनो, मजेत ना मजेत राहा. तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कोकणात आहे ना कित्येक दिवस झाले पाऊस पडत नाही. म्हणजे 10 दिवस झाले असतील पाऊस काय पडत नाही. जेव्हा आम्ही फक्त दाढ पेरली होती ना, त्याच्या आदल्या दिवशी पाऊस पडून गेला एकदम रात्री, हौर काढून गेला. पण त्यावरती परत काय पाऊस आलेला नाही. आणि आता मी आलो दाढ बघायला. तर बघूया. आणि आज 21 तारीख आहे आणि आज मोठा दिवस आहे. मोठ्या दिवसात बघूया थोडाफार आला तर आला पाऊस, पण वाटत नाही. कारण भारतावर पण आहे ना अवकाळी पावसाचे ढग आहेत ना, ते हे झाले आहेत, नाहीसे झाले आहेत. जरा बातम्या बघितल्या मी पण. आणि ही दाढ आले एकदम सुटसुटीत आले. कारण पाणी नसल्यामुळे आहे ना ती एकदम सुटसुटीत आहे. कारण जी टाकली होती तशी नाही येणार, घट्ट टाकलं होतं एकदम भात. ही एकदम हे आले, पातळ आले. ठीक आहे, बघूया आता खाली जाऊया. अजून आमच्या खाली तिकडे 2-3 आहेत लोकांच्या, पण बघूया कोणाकोणच्या वरती आलेत काय. चला जाऊया तिकडे. तर मित्रांनो, पाऊस आहे ना येण्याचं वातावरण पूर्ण करतो. म्हणजे पाऊस येणारच आहे असं वाटतं संध्याकाळी. पण काही क्षणात आहे ना एकदम ढग आहेत ना ते बाजूला होऊन जातात, पडतच नाही. ही पण दाढ आमच्यासोबतच फिरलेली आहे, ती पण मस्त आली वरती. सुटसुटीतच आहे, म्हणजे पातळ दाढ आहे. पातळ कारण हेच आहे की पाऊसच नाही. नाही तर आता एवढी झाली असती दाढ, एवढी वरती आली असती. ही अजून खालीच आहे. हे बघा मध्ये बघ किती पातळ आहे. पावसाच्यामुळे सर्व झालेलं आहे. पाऊस काय शेतकऱ्यांना यंदा जगा देत नाही वाटतं. आणि अजून म्हणतात की पाऊस भरपूर लांब आहे, अजून 23च्या इकडे आहे. 23 पण नाही, 25च्या इकडे. तर बघूया येईल तेव्हा पाऊस. बाकी वातावरण करतो मस्त वेगळीत पावसाचं. हा बघा आता पण ढग आलेत, पण हे ढग पण जातील आता बघा थोडा वेळा. असा विषय त्याचा. रात्रीवर पण येत नाही, काय झालं त्याला काय नाही. एलेन येते आता. उष्णताचा पट्टा तयार होणार आहे आपल्याकडं, बहुतेक तर झाला असेल. आणि काही ठिकाणी तर पाण्याची पण कमतरता आहे. आमच्याकडं पाणी आहे, आमच्याकडं पाणी भरपूर आहे. पाण्याचा ना पाण्याची कमतरता नाही. पाणी म्हणाल ना तुम्ही, आता मी इथं उभा आहे ना, समोरून दाखवतो. समोर नाही, इथे एक झरा आहे, ते त्या वाडीतला ना तिथून पाणी जातं. आणि तिथून हा पर्याय वरतो आला ना, इथे धरण आहे. धरणाचं पाणी पाटाने येतं, पण कोण नाही घेऊन जात, यूज नाही होत जास्त. देवळात जातं त्याचं पाणी. आणि ही इकडं आमची वाडी आहे. इथे वरती पण एक वाडी आहे. इकडे वरती आहे ना झरा आहे. तुम्हाला आईचं माहेरघर माहीत आहे आमच्या पालखीचं, तिकडं आहे. तिकडून पाणी येतं. आणि इकडे आमच्याकडे खाली विहीर आहे आणि झरा आहे, तिथून पाणी येतं आमच्यासाठी. पण ते पाणी भरपूर आहे अजून, कारण तो मध्येच एक पाऊस पडून गेला ना, त्याच्यामुळे पाणी राहिलं आहे. आता आपल्याला जायचं आहे खाली, जाऊया खाली. आणि आता गावात कोणच नाही, कारण पाऊस असतो ना. आता इकडे आता सर्व औषध हे काढायला, रान काढायला, हे काढायला, ते काढायला, पण पाऊसच नाही ना, तर कोणच नाही. हे बघा दाढ. आणि जाऊया आधी खाली जाऊया चला. तर मित्रांनो, आता खाली आलो आहे, म्हणजे गावात आलो आहे खालच्या पाटाला. तर ही दाढ केलेली होती, ही थोडीफार आहे. आणि ही आमची दाढ. बाबा आले हिमाली खाताना एवढा. अरे इकडं जरा मोठी झाली, इकडं बहुत छोटीशी आहे, कारण इकडं पाणी लागले नाही वाटतं. आणि हे बघा सुटसुटी झाली एकदम, आणि पाणी नाही ना, त्याच्यामुळे ते सुटसुटी झाली नाही. ते एकदम भरगत चालले असते, एकदम भरून जाड सुटसुटीत नाही. चला आता इथून जाऊया वरती, बघूया अजून कोण दाढीवरती आली. पाणी नाही तर काय करणार आता, पाटानं जायला लागेल. पाटाचं पाणी आणून शिंपायला लागेल. इथं आमचा मांड आहे, पालखी इथं बसते बाहेरगावी जायच्या आधी. चला दाखवतो. कापा फणस पण आहे इथं. फणस संपले असतील, फणसावरती एकाच दुसऱ्यात फणस 1, 2, 3 असेच होतात. 1, 2, 3 तरी.
आता नसेल, कारण पाऊस संपला ना, जून झाला संपले. अरे रे होता एक पण कुसला रे. दोन होती रे, कुसले रे. इथं आपली पालखी बसते बाहेर गावी जायच्या आधी. हा एक वाटतं आमचा आहे वरपर्यंत. दाढ फिरायला काय माहिती. आणि मित्रांनो नाही दिसणार तुम्हाला, हा दिसला तर हा असं नाही दिसणार. हा दिसतो तुम्हाला. हे घरटं आहे ना, कोणत्या पक्षीचं आहे नक्की सांगा. तर मित्रांनो बाकी वातावरण एकदम भारी झालं आहे. 10 दिवस 5 दिवस पाऊस पडला असेल, 15 दिवस, पण एवढी हिरवळ झाली ना एकदम पाहण्यासारखी. बघू शकतो तुम्ही. चला तर वरती जाऊया. बाईस मित्रांनो रिंगी आहेत. आणि बघ कसं वाटतं एकदम. हा नारली आहेत. तिकडे आमचं वाडी आहे. आणि सरळ तिकडे भोसल्यावाडी दुसरी वाडी आहे. मित्रांनो फक्त आता मी खालून जाऊन आलो ना, वरती आलो बघितलं तर वातावरण झालं होतं आणि ऊन होतं. आणि आता थोडा थोडा पाऊस पडायला लागलाय, तर बरं वाटतंय. दाढी पण जरासा पाण्याला येतील, वरती येतील. बघूया आता किती पडतो. मला वाटत नाही जास्त वेळ पडेल, थोडासा पडतोय, रिमझिम रिमझिम पडतोय. तर बघूया आता. चला मित्रांनो बेधुंद असा पाऊस पडायला लागलाय आणि खूप आज पावल्या पडायला लागल्या तिकडे बघा पत्र्याच्या. आणि इकडे पण पावल्या पडायला लागलेत, म्हणजे पाणी पडतंय. जे पत्र्यावरून येतंय ना ते पाणी खाली पडतं, त्याला पावल्या पडतात म्हणतात. आणि मस्त एकदम सुरेख पाऊस पडायला लागला आहे. हे एकदम मस्त सुरुवात झाली पावसाची. बरं झालं येऊन दे जरा पाऊस, कारण 21 जून आहे आज, मोठा दिवस आहे. बहुतेक दिवसभर पाऊस पडू दे, म्हणजे 13 तास पडेल. तर बघू. खूपच भारी मस्त पाऊस पडतो. आणि आम्ही मस्त देवळात बसलो एकदम. आणि आमची चिंच. आवाज येतो काय घडघडतोय, म्हणजे आज बहुतेक पाऊस येणार आहे. हे वातावरण बघा, फक्त एक सर पडली, ही एकदम हिरवगार आणि एकदम मस्त माहोल झाला. समोरून ढग बघ असे एकदम. आय थिंक आज येणार पाऊस, पण भरोसा नाही. मोठा दिवस आहे, परत ऊन येईल. चला जाऊया आता घरी. 12:30 झालेत, पण वातावरण एकदम सकाळसारखं वाटतं.